मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिजी अक्का कीर्तीला बोलत असतात. तू तिकडे प्रशिक्षणाला गेली हे खरं आहे, परंतु त्या अगोदर तू आमची सून आहेस. तेव्हा जिजी अक्कांचा एवढा विश्वास पाहून कीर्ती जिजी अक्कांना बोलते, तुम्ही सर्वजण माझ्यावर एवढं प्रेम करताय म्हटल्यावर मला कधी काय होईल का? तेव्हा एमली कीर्तीला बोलते, तू लवकरात लवकर ये, कारण आम्हा सर्वांना तुला पाहायचं आहे. जिजी अक्का एमलीला सांगतात, आता जान्हवीच्या लग्नाला कीर्ती येईलच, मग तिला भेट. शुभम कीर्तीला विचारतो, मी तुम्हाला ट्रेनचं तिकीट पाठवलं होतं ते मिळालं का? तेव्हा कीर्ती हो बोलते. तेव्हा जिजी अक्का कीर्तीला सांगतात, येत्या शनिवारपासून जान्हवीचे सर्व कार्यक्रम चालू होणार आहेत, त्यामुळे तू इथे हजर पाहिजेच. तेव्हा कीर्तीला आठवतं की शनिवारी आणि रविवारी तर पाटील मॅडमने आम्हा सर्वांना शिक्षा भोगायला सांगितली आहे. कीर्तीला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तिला काहीच सुचत नाही की पाटील मॅडमला मनवावं कसं आणि शिर्डीला तरी जावं कसं. त्यानंतर जान्हवी सर्वांना सांगत असते, जेव्हा माझी पाठवणीची वेळ होईल तेव्हा सर्वजण मला माझ्या जवळ पाहिजेत, नाहीतर माझा घरातून अजिबात पाय निघणार नाही. जान्हवीचं हे बोलणं ऐकून सर्वांना खूप वाईट वाटत असतं. तेव्हा शुभम जान्हवीला बोलतो, जेव्हा तुझ्या डोक्यावर अक्षता पडतील तेव्हा आम्ही सर्वजण तुझ्या जवळच असू, तू काही टेन्शन घेऊ नको. तेव्हा जान्हवी ठीक आहे असं बोलते. तर शुभम कीर्तीकडे पाहून मनात विचार करत असतो की जिजी अक्का आणि घरातील सर्वांनी एवढा कीर्तीवर विश्वास दाखवला, तरीही त्या एवढ्या उदास का असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तर भाऊ कीर्तीला सांगतात, सुनबाई खूप उशीर झाला आहे, तू झोपून घे. तेव्हा कीर्ती फोन ठेवते. दुसरीकडे जिजी अक्कांचा राग कमला मावशींवरचा अनावर होतो. तेव्हा त्या टोचूनच बोलतात, आता तुम्हा सर्वांना खात्री पटलीच असेल, माझ्या कीर्तीने काही केलेलं नाही. तेव्हा जिजी अक्कांच्या मैत्रिणी बोलतात, आम्हाला अगोदरच खात्री होती की कीर्ती असं कधीही करणार नाही. तर भाऊ त्या मैत्रिणींना सांगतात, तुम्ही तुमच्या घरी जा, सर्वजण वाट पाहत असतील. तेव्हा त्या सर्वजणी तेथून जायला निघतात. तर घरातील सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. जिजी अक्का विचार करत बसतात की बातमी खरी असो नाहीतर खोटी. आता जान्हवीच्या लग्नाला सर्व नातेवाईक येतील, त्यांनी पण ही टीव्हीवर बातमी पाहिली असेल, त्या सर्वांच्या प्रश्नाला मलाच तोंड द्यावं लागेल. तर इकडे कीर्ती खूप टेन्शनमध्ये असते. तिला सुट्टी मिळेल की नाही याचंच टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच तिला शुभमचा फोन येतो. शुभम तिला बोलतो, मगाशी तुमच्याबरोबर व्यवस्थित बोलता आलं नाही, कारण घरातील सर्वजण तेथे होते. मी मगाशी पाहिलं, तुम्ही एवढ्या उदास का? कारण आता घरातील सर्वांचा तुमच्यावर विश्वास तर आहे. तेव्हा कीर्ती सांगते, घरातील सर्वांचा आहे, परंतु पाटील मॅडमचा आमच्यावर अजिबात विश्वास नाही. त्यांनी आम्हाला कडक शिक्षा पण सुनावली आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी आम्हाला शारीरिक टास्क कंप्लीट करायचे आहे, ते पण न थकता. हे ऐकून शुभमला धक्का बसतो. तेव्हा शुभम बोलतो, शनिवारी आणि रविवारी म्हणजे जान्हवीचं लग्न आहे. तेव्हा कीर्ती सांगते, मला तर याचंच टेन्शन आलं आहे. पाटील मॅडम खूप चिडलेले आहे, त्यांचा आमच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. असं म्हणून कीर्तीला अजूनच गोंधळल्यासारखं होतं. तेव्हा ती शुभमला विचारत असते, आता तुम्हीच मला मार्ग सांगा, मी काय करू? शुभमही टेन्शनमध्ये येतो. दुसरीकडे जिजी अक्का झोपलेल्या असतात, परंतु त्यांना झोप लागत नसते. तेव्हा त्या भाऊंना सांगतात की जान्हवीच्या लग्नाच्या पत्रिकेचं काय झालं या विचाराने मला चैन पडत नाही. लग्न तर तोंडावर आलं आहे आणि माझ्यासमोर पूर्ण कामांची लिस्ट आहे, त्यामुळे मला काही सुचणार नाही. या विचाराने जिजी अक्का शुभमकडे जायला निघतात. इकडे शुभम कीर्तीला बोलत असतो, तुम्ही येणार म्हणून सर्वजण खुश आहेत, आणि जर असं समजलं ना तुम्ही येणार नाही, सर्वांची निराशा होईल. त्यात व्याही लोक आपल्याला खूप काही प्रश्न विचारतील. तर कीर्तीला खूप टेन्शन येतं. कीर्ती रडू लागते आणि सांगते, जान्हवीचं लग्न काय व्हिडिओ कॉलवर पाहू का? कारण जर मी लग्नाला येऊ शकले नाही ना, आयुष्यभर माझ्या मनात ती सल राहील आणि मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. तर इकडे शुभमच्या रूममध्ये जिजी अक्का येतात आणि दरवाजाजवळच थांबतात आणि शुभमचं सर्व बोलणं ऐकत असतात. शुभम बोलत असतो की तुमची कामगिरी पाहून तुम्हाला पाटील मॅडम नक्की सुट्टी देतील, आणि जर असं होणार नसेल तर आपण हे जिजी अक्कांना सांगायला नको, कारण त्यांना खूप वाईट वाटेल.
इकडे कीर्ती शुभमला पुन्हा विचारते, जर पाटील मॅडमने सुट्टी सँक्शन केली नाही तर काय करायचं? तेव्हा शुभम बोलतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी जिजाक्कांबरोबर बोलेल. आणि आत्ता काही जिजाक्कांना सांगायलाच नको, कारण ती खूप धावपळीत आहे, तिला उगीच टेन्शन येत राहील. जिजाक्का हे सर्व बोलणे ऐकत असतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा शुभम बरोबर काही न बोलता जिजाक्का पुन्हा माघारी येतात. भाऊ विचारतात, काय ग कले, काय झालं, तुझा चेहरा एवढा का पडला आहे? तेव्हा भाऊ पत्रिकेंचं काही झालं का असं जिजाक्कांना विचारत असतात, परंतु जिजाक्का काहीच बोलत नाही. तर भाऊ त्यांच्याजवळ जाऊन बसतात. तेव्हा जिजाक्का सांगू लागतात की मी जेव्हा पत्रिकेंबद्दल त्याला विचारायला गेले तेव्हा तो कीर्तीबरोबर बोलत होता. शुभमच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की कीर्तीचं प्रशिक्षण कुठेतरी कमी पडतंय, तिला व्यवस्थित ते प्रशिक्षण कंप्लीट करता येत नाही. कीर्ती कुठेतरी कमी पडत आहे. जिजाक्कांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर भाऊ जिजाक्कांना समजवतात, आता तर तिची खरी सुरुवात आहे, ती खूप प्रयत्न करून यश नक्की मिळवेल. जिजाक्का रडू लागतात आणि भाऊंना सांगत असतात, जर कीर्तीने तो चषक जिंकला नाही तर दुसऱ्या गावांमध्ये भटकावं लागेल. मग आयुष्यभर माझ्या शुभमने काय कीर्तीची वाट पाहत राहायची का? तेव्हा भाऊ बोलतात, तू एवढं का टेन्शन घेतेस? कीर्ती आपल्या शिर्डीमध्ये येणार मला खात्री आहे, उगीच का तू तुझा जीव जाळून घेतेस? तेव्हा जिजाक्का बोलतात, विचार करून करून माझा जीव खूप जळतो आणि माझ्या शुभमच्या रिकाम्या खोलीकडे पाहून तर अजूनच जळतो. आयुष्यभर माझ्या शुभमने काय कीर्तीची वाट पाहत बसायची का? या विचाराने त्या अजूनच रडू लागतात. आणि भाऊंना सांगत असतात की हे एकटेपण फक्त 11 महिन्यांसाठी आहे असं शुभम गृहीत धरून चालला आहे, आणि जर हे एकटेपण त्याला आयुष्यभर सोसावं लागलं तर त्याला अजिबात सहन होणार नाही. जिजाक्कांना शुभमची खूपच काळजी वाटत असते. भाऊ जिजाक्कांना बोलत असतात की तुझी काळजी अगदी चुकीची नाही असं नाही, परंतु तू काळजी करू नको, आपल्या कीर्तीने प्रत्येक गोष्ट खूप मनापासून केली आहे आणि तिला त्यामध्ये यश पण मिळालं आहे. आता ती जान्हवीच्या लग्नासाठी आली ना, मी तिच्याबरोबर नक्की बोलणार. जिजाक्कांना भाऊ खूप धीर देत असतात. दुसऱ्या दिवशी जिजाक्का तुळशीला पाणी घालत असतात, तर एमली जान्हवीच्या चेहऱ्याला फेस पॅक लावत असते. सोनाली तेथेच भाजी निवडत असते. तेवढ्यातच एक माणूस जान्हवीच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन तेथे येतो आणि पत्रिका आणल्या आहेत असं सांगतो. सोनाली पळतच जाते आणि त्या पत्रिका घेऊन जिजाक्कांजवळ जाते. जिजाक्कांना पत्रिका दाखवते. जिजाक्का पूर्ण पत्रिका वाचू लागतात. त्यावेळी सोनाली जिजाक्कांना विचारते, पहिली पत्रिका तर देवासमोर ठेवायची असते, मी हे आणि काना तुमच्याबरोबर येऊ का? जिजाक्का तिला बोलतात, मी तुला दळण ठेवायला सांगितलं, तेवढंच काम तू फक्त करायचं. तेव्हा सोनाली बोलते, ते काम इमली करेल ना, नाहीतर तिला दुसरं काय काम असतं? जिजाक्का तिचा पोपट करतात आणि गुपचूप दळण ठेवायला सांगतात. जान्हवी तिच्यावर हसते आणि जिजाक्कांना विचारते, मी मंदिरात येऊ का? तेव्हा जिजाक्का नकार देत तिला सांगतात, मी, भाऊ आणि शुभम पत्रिका ठेवून येतो. एमली अगदी इमोशनल होते आणि जान्हवीला बोलते, आता तू तुझ्या सासरी गेली ना, आम्ही घरातील सर्वजण तुला खूप मिस करणार आहोत. हे ऐकून जिजाक्कांना खूप वाईट वाटतं. त्या रडू लागतात आणि जान्हवीजवळ येऊन तिच्याकडे पाहतच राहतात. जान्हवी ही खूप रडत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पाटील मॅडम कीर्तीला सांगतात, तुझा सुट्टीचा अर्ज रिजेक्ट झाला आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.